लक्ष द्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला हप्ते मिळत असतील आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। कारण आता या योजनेच्या वेबसाईटमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल हा राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। तर हा बदल काय आहे याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी काल दिलेली आहे। तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे याची सविस्तर आणि संपूर्ण जी अपडेट आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत व मैत्रिणींपर्यंत शेअर देखील करा। त्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत।